ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने त्याचा इम्पॅक्ट झाला आहे। अनेक स्पर्धक तयार झाले होते, मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला आहे। शेतकऱ्यांच्या धोरणामुळे काही प्रमाणात नाराजी ग्रामीण भागात होती। संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसली आहे। लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल वेगळा असता। उमेदवारीला उशीर होत असल्याने अनेक जण समोरच्या उमेदवार सोबत गेले। इतर स्पर्धक आल्याने मला उमेदवारी देण्यात उशीर झाला। समोरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर मला उमेदवारी मिळाली। निवडणुकीत कोणी काम केलं, कोणी नाही हे जनतेला माहिती आहे। कांद्याचा एक मोठा प्रश्न नाशिकमध्ये गंभीर झाला होता। मला असं वाटतं की निवडणुकामध्ये जय पराजय हा असतोच, परंतु आम्ही सर्वच शिवसैनिक खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदवारांनी निश्चित या ठिकाणी काम करू। बोलणं झालं काही वरिष्ठ नेत्यांची, त्यांनी त्या संदर्भामध्ये पक्ष आपल्या सोबत आहे, आपण खचून जाऊ नये, आपण पुन्हा एकदा कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। मला असं वाटतं का मुस्लिम फॅक्टर वगैरे जातीवाद मला माहीत नाही, परंतु आपण तर सातत्यानं कुठलाही माणूस आला तो कुठल्या जाती धर्माचा आहे हे न पाहता त्याचं काम काय ही प्रामाणिक भावना ठेवून कामं केलेली, आणि मग मतदान कोणी कोणाला करायचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे। पूर्ण राज्यभरामध्ये बघितलं तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या धोरणासंदर्भामध्ये काही नाराजीचा विषय निश्चित होता, आणि त्याची अनुभूती या निवडणुकीमध्ये निश्चित आली असं मला वाटतं। तर निश्चित ज्या वेळेस निवडणुका लागल्या, भाजपनं त्यांची जवळजवळ 22 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली। कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असती तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता। तो उशीर केल्या कारणानं, इतर स्पर्धक आल्या कारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता, आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ 35 ते 37 दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि त्यांच्या विरोधात इतर उमेदवारांचे नावं आल्या कारणानं अनेक लोक त्यांना अटॅच झाले, आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोक काही पुन्हा ती महायुतीसोबत आली नाही। म्हणून मला असं वाटतं की त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान झालं वेगळा निकाल असता। कारण लोकांनी ज्यावेळेस ह्या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक जण, मी जसं सांगितलं की महाविकास आघाडीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोक आणि अनेक स्पर्धेमध्ये अनेकांचे नावं येत गेले, त्यामुळं हेमंत गोडसे उद्या उमेदवार आहे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला, आणि त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक त्यांच्याकडं जोडली गेली, आणि ती जोडली गेली कारणानं ते पुन्हा आले नाही, आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये या मतांमध्ये झाला। मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अनेक, मी जसं सांगितलं की भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं, त्यानंतर RPI असेल, आमची शिवसेना असेल, त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं, आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आहे। परंतु खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या कारणाने त्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी। तुमचं काम भुजबळांनी केलं, मला असं वाटतं का कोणी केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती, आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, RPI असेल, यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले। काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं, परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आहे। खरं तर कांद्याचा प्रश्न नाशिकसाठी निश्चित गंभीर आहे। या संदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाशिक जिल्हा संपूर्ण भारत देशामध्ये जवळजवळ 35 ते 37% उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये होतं, आणि म्हणून यासाठी प्रत्येकाला म्हणजे भाववाढ पण व्हायला नको, ग्राहकांना अडचण नको, अशा सगळ्या पद्धतीने शासनाने तसं मेकॅनिझम तयार केलेलं आहे की शेतकऱ्याला 22 ते 25 रुपये भाव मिळावा। परंतु हे निर्णय अधिक म्हणजे कृषी मंत्रालय, अर्थ मंत्रालय, ग्राहक मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय या 4 मंत्रालयांवरती अवलंबून असल्या कारणानं कदाचित हे निर्णय व्हायला, सगळ्याचे अभिप्राय यायला कदाचित 2-2, 3-3 आठवडे निघून जातात, आणि म्हणून आपल्याकडं लाखो टनाने कांदा या ठिकाणी दररोज बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी येत असतो, आणि म्हणून त्याचा फटका म्हणजे निर्णय जर इन्स्टंट झाले, टाइम टू टाइम झाले, तर मला असं वाटतं का यामध्ये निश्चित
शेतकऱ्याला देखील योग्य भाव मिळेल आणि ग्राहकाला देखील जास्त महागाईला सामोरं जावं लागणार. वाटतं का मी आत्ता जे सांगितलं का नुसतं पदांपेक्षा आपल्याला कामं करणं पण तेवढे गरजेचं आहे. कारण जनता ही निवडून देते ते कामं करण्यासाठी. मला असं वाटतं का काही प्रमाणामध्ये आमच्या म्हणजे ठीक आहे निवडणुका येतात, जय पराजय होत असतो, परंतु आपण खऱ्या अर्थानं म्हणजे विकास कामं याच मुद्द्यावरती तर खऱ्या निवडणुका लढवल्या जातात. आणि म्हणून मला असं वाटतं का विकासच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी आलो आणि निश्चित त्या माध्यमातून अनेक विकास कामं देखील करायला आपल्याला मदत त्या ठिकाणी झालीच. आज सारथीसारखं कार्यालय, सारथीसारखं त्याचं 159 कोटी रुपयाचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालं. सिपेट सारखी संस्था आहे. म्हणजे अशा अनेक विकास कामांना चालना त्या ठिकाणी मिळाली. निश्चित नाशिक लोकसभेबद्दल जर बोलायचं ठरलं खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याच्या काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला. त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायची आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता ज्यांनी उमेदवारी मागण्याचा, परंतु त्यामध्ये विलंब वेळ लागल्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित बसला असं मला वाटतं.